चिंचणी मंगरूळ तालुका विटा या गावच्या ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत, तसेच भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत. येथील ग्रामपंचायतमध्ये विरोधी सदस्यांच्या भ्रष्टाचाराला विरोध करतात म्हणून ग्रामपंचायत सदस्य शुभांगी कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रसंगी भाजप नेत्या नीताताई केळकर यांनी सरकारी रुग्णालयामध्ये भेट घेऊन त्यांची विचारपूस केली व योग्य ती सहकार्य केले जाईल असं त्यांनी सांगितलं. या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, माजी नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर उपस्थित होते. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी. सकाळी चिंचणी मंगरूळ हा विटा तालुक्यातलं एक छोटं गाव आहे. या गावच्या सरपंचा ज्या आहेत त्यांनी त्यांच्या दोन नावांनी निवडणूक एका नावाने लढवली आहे. प्रत्यक्ष कारभार त्यांच्या सासरच्या नावाने करतात, रेवती कांबळे या नावाने, की जे रजिस्टर्ड कुठे नाही आहे. आणि त्यांनी त्यांचं वागणं ॲरोगंटली असल्यामुळं आणि गावातल्या मागासवर्गीय त्या स्वतः असून समाजाची त्यांनी पाणी पण तोडलं होतं. त्यामुळं सर्व सदस्य या बैठकीवर, ज्या ग्रामपंचायतीच्या बैठकीवर गेले 4-5 महिने जात नव्हते. आज ग्रामसेवकांनी त्यांना सगळ्यांना पत्राद्वारे कळवलं की आज तुम्ही सगळेजण इथे या. आणि जेव्हा त्यांच्यावर आरोप करतात असताना आमच्या ज्या शुभांगीताई सुर्वे कुलकर्णी हा सांगत होत्या की त्यांचं खोटं अनुमोदक, जिथं जिथं पाण्याची पाईपलाईन तोडली त्याच्यावर अनुमोदक म्हणून त्यांचं नाव घातलं गेलं. आणि सगळ्यात धक्कादायक असं आहे की हा सरपंच आणि डेप्युटी सरपंचांनी खालची जी बॉडी जी निवडून आली आहे ती वेगळीच नावं तिथं रजिस्टर पोर्टलला केलेलं हे उघडकीस आल्यावर यांनी त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेतलं. आणि हे मांडत असताना त्या बाईंनी अचानक हातातल्या गोष्टी फेकायला सुरुवात केली. जो पंचिंग मशीन, स्टेपलर हे सगळं यांच्या अंगावर फेकून मारलं. यांना हात पायांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे. अतिशय दुर्दैवी घटना आहे. आज विटा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली, मेडिकल करायला सांगली सिव्हिलला त्यांना आणण्यात आलेलं आहे. आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि अशा पद्धतीच्या खोट्या गोष्टी करणाऱ्या महिलेला सरपंच पदावरनं तातडीनं दूर करावं अशी आमची मागणी आहे. विटामध्ये एका छोट्या गावात ही जी महिलेला मारण्याची, ते पण वयोवृद्ध महिलेला मारण्याची ही जी गोष्ट घडलेली आहे ही खरंच खूप वाईट आहे. तेही आचारसंहिता असताना काही अशा गोष्टी घडत आहेत की फसवून ह्या गोष्टी घडत आहेत. तेही अशा सरपंचांकडून ज्यांनी दुहेरी नावाचा वापर केलेला आहे आणि आपल्या वर्चस्व गाजवण्यासाठी त्या अशा काही गोष्टी करत आहेत. खरंच हे खूप वाईट आहे, कारण एका महिलेकडून महिलेचा असा अत्याचार होतो आहे. हे खरंच गुन्हा हा खरं तर नोंदवावा अशी आम्ही वरिष्ठांना विनंती केलेलीच आहे. त्याचबरोबर वरिष्ठांनी यावरती लवकरात लवकर ॲक्शन घेऊन ह्याचे जे CCTV फुटेज आहेत किंवा जे काही व्हिडिओ केलेले आहेत हे सुद्धा आम्हाला मिळावेत आणि यावरती लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी अशी आम्ही वरिष्ठांना मागणी केलेली आहे. आणि लवकरच याचा पाठपुरावा करून आम्ही त्यांना नक्कीच एखादा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करून त्यांना शिक्षा देण्याचा प्रयत्न करू. तेच आहेत. संपूर्ण CCTVची फुटेजची माहिती घ्यावी. पहिल्यांदा सरपंच आणि डेप्युटीने माझ्याबरोबर भांडणं काढायला सुरुवात केली. मला तिथं काहीच बोलून देत नव्हत्या. म्हणून मी अधिकाऱ्यांनी म्हणत होती मी माझ्या घरी जाते, तुम्ही त्यांचं काय ऐकायचं ते ऐका, एक तर त्यांचं ऐका नाही तर एक तर माझं ऐका. मग अधिकारी म्हणत होते शुभांगी सुर्वे मॅडमचं ऐकूया, पुन्हा तुमचं ऐकूया. पहिल्यांदा मॅडमचं मुद्दा लिहून घेऊया. त्या ग्रामपंचायतमध्ये मी 4 महिने झाले ग्रामपंचायतमध्ये जातच नाही. मला अधिकाऱ्यांनी आज आचारसंहितेत बोलून घेतल्या. मी फोनवर म्हटलं तुम्ही मला का बोलवून घेताय, तर तुमच्यावर हे जे काम आहे. मी म्हटलं आचारसंहितेची काय माहिती सांगताय का, तर ते म्हणले नाही, आपली तुमच्या कामाबद्दलच आम्ही तुम्हाला जरा समजावून सांगायला आलो आहे. मी BDO साहेबांनी आणि विस्तार अधिकाऱ्यांनी 3-4 महिन्याच्या पाठीमागं जाऊन सांगून आलती, बाबांनो ग्रामपंचायत प्रोफाईलची पूर्ण माहिती घ्या, रेवती प्रवीण कांबळेची पूर्ण माहिती घ्या, कलेक्टर साहेबांचं लिखी आणा असं त्यांच्या WhatsApp ग्रुपवर पाठवलं आहे. अण्णासाहेबांनी पण पाठवलं. तुम्ही त्याशिवाय मी कोणतीही ग्रामपंचायतला मदत सहीची करणार नाही ह्याचा राग धरून माझ्यावर आज मारहाण केल्या. माझ्याबरोबर माझ्या 4 सदस्य सोडवायचा प्रयत्न करतात. पण मी आज वयोवृद्ध आहे. मला कॅपॅसिटी माझ्या वयाच्या मानानं कमी आहे. आणि सरपंच या 40-45च्या वयाच्यातल्या त्या मला लाथाबुक्क्या घालून विस्तार अधिकारी वाजेसाहेब, सुर्वेसाहेब, खंबाळे विस्तार अधिकारी आणि अण्णासाहेब आणि परसू निक्कम आणि माझ्या 2-3 सदस्य आहेत. ती मोलानी मॅडम, निक्कम 2 आहेत, त्या शिंदे आहेत, त्या सुनीता शिंदे, सुनीता निक्कम आणि ताजुद्दीन मुलानी, परसू निक्कम ही सदस्य माझ्यासोबत आहेत.
आणि अण्णासाहेब रावसाहेब आहे ती सगळे तिथे लोक बघत होती. CCTV फुटेज घ्यावी ती मारहाण ग्रामपंचायतीतून बाहेर काढत मला लाता बुक्क्यानं ग्रामपंचायतीच्या समोर काढले आणि डेपोटी त्याचं शूटिंग पण करत होती. कारवाई कोणावर व्हायला कारवाई डेपोटी सरपंच अण्णासाहेब आणि सरपंच यांच्यावर व्हावी. नाव काय त्यांचं? अण्णासाहेबांचं नाव आहे अरविंद माने आणि डेपोटी सरपंचाचं नाव आहे संदीप शहाजी निक्कम. गुन्हा दाखल केलाय का? गुन्हा दाखल केलेला नाही. सरपंच मॅडमवर रेवती नेताजी भोसले या नावाने निवडणूक लढवलेली आहे आणि बँक स्टेटमेंटला रेवती प्रवीण कांबळे या आहेत.